मित्रांनो, महाटीडी 2026 पेपर 1 गणित त्याचा आपण सराव करतोय आणि महाटीडी 2025 मधील आपण प्रश्न क्रमांक 101 ते 105 सोडणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न क्रमांक 93 ते 100 सोडवले होते. तुम्ही तो व्हिडिओ पण बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण महाटीडी 2026 साठी पेपर 1 आणि पेपर 2 मधील गणिताचा सराव करणार आहोत, गणिताचा अभ्यास करणार आहोत. जास्त वेळ नाही घालूया. प्रश्न क्रमांक 101 करूया. बघा काय म्हटलंय. वर्गमुळात 800 वजा 175 गुणिले वर्गमुळात 0.58 अधिक 0.06 गुणिले वर्गमुळात 1024 भागिले वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 256. आता सोपं आहे. आपल्याला फक्त पहिले हे वर्गमूळ सोडवून घ्यायचे. 800 वजा 175 आपण इथे करूया. 800 मधून 175 गेले, 10तून 5 गेले, 5 राहिले, 9तून 7 गेले, 2 राहिले आणि 7तून 1 गेला, 6 राहिले. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 625. आता हा करून बघूया. 0.58 अधिक 0.06 8 8 आणि 6 14 1 हातच्या आणि हे आणि 0.0 0.64 याचं आलं गुणिले. आता हा कसला वर्ग आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा हा 32चा वर्ग आहे, हा 10चा वर्ग आहे आणि हा 16चा वर्ग आहे. आता एवढे वर्ग तरी आपल्याला माहिती पाहिजे. कमीत कमी 30 ते 40 पर्यंत वर्ग तुम्हाला पाठ करून ठेवायचे किंवा तुम्हाला वर्ग काढण्यास तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता जर तुम्हाला माहिती नसेल की हा 32चा वर्ग आहे तर कसं ओळखायचं? 1024. हा बघा 30चा वर्ग 900, 900 पेक्षा मोठा आहे. त्यानंतर 31 असेल, 32 असेल, 33 असेल. आता 31चा वर्ग येऊ शकत नाही, विषम संख्या. एकाचा वर्ग एकच येतो, 2चा वर्ग 4 येतो, ह्याच्या एंडिंगला पण 4 आहेत, त्यामुळे आपण 32चा वर्ग करून बघायचा मिळतोय का. ते मिळतोय म्हणजे हा 32चा वर्ग आहे. ठीक आहे. आता आपण इथे आपली किंमत टाकूया. 800 वजा 175 होतात वर्गमुळात 625 गुणिले या दोघांची बेरीज वर्गमुळात 0.64 गुणिले याला आपण आता सध्या असंच ठेवूया भागिले 100 गुणिले 256. आता हा 25चा वर्ग आपल्याला माहिती आहे. हा 64 हा 8चा वर्ग आहे, बरोबर. मग 0.64चं वर्गमूळ येणार आहे 0.8 आणि हा 32 आहे, हा 10चा आहे आणि हा 16चा आहे. 16 एके 16, 16 दुने 32, 5 दुने 10, 5 5 25, 2 एके 2, 2 चोक 8. मग काय राहिलं? 5 गुणिले 0.4, 5 चोक 20, बरोबर. आणखी गोष्ट राहिली ना आपल्या. हा आणि हे दोन पण राहिलेत ना आपले वरचे, हे दोन राहिलेत. 5 चोक 20 आणि हे 2 शेवटचे. हा पॉइंट लागला. 2 दुने 4 म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं? ऑप्शन 4 आपलं उत्तर आलं. प्रश्न ऑप्शन पहिलं 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे गणित करायचंय. बघा पुढच्या गणितावरती गणित क्रमांक 102. जर कळलं नसेल तुम्ही मला कमेंट करू शकता, मी पुन्हा एक्सप्लेन करेन. 102 बघा. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये, 2 ताटा आणि 8 वाट्यांची किंमत 560 रुपये. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या आहेत? पहिले ताटाची आणि वाट्यांची किंमत काढूया म्हणजे आपलं उत्तर निघेल. 5 ताटा, ताटा x माना, वाट्या y माना. मग 5 ताटा म्हणजे 5x अधिक 10 वाट्या म्हणजे 10y बरोबर 1000. ठीक आहे. आता इथे जर मी 5 ने भाग दिला आत्ताच तर 5 गेले 5 गेले राहिला x, x अधिक 5 दुने 2y आणि 5 दुने 10, 200. ठीक आहे. आपल्याला मिळालं. 2 तिकडे घेऊन जावा म्हणजे x बरोबर 200 वजा 2y. याला समीकरण 1 द्या. पुढे काय म्हटलंय? 2 ताटे आणि 8 वाट्या. 2 ताटा 8 वाट्या बरोबर 560. आता x ची किंमत आपण ही आधीच काढलेली, तिथे भरूया. मग 2 कंसात 200 वजा 2y अधिक 8y बरोबर 560. 2 ने गुणिले 2 गुणिले 200 400 वजा 4y अधिक 8y बरोबर 560. 400 कडे गेले की वजा होतात. 8तून 4 गेले 4y, 560 मधून 400 मायनस. मग किती उरलं बघा बरं. मला वाटतं 160 उरतात. 4 भागिले होतील. y बरोबर 160 भागिले 4, 4 चौक 16 म्हणजे y बरोबर 40. जर y 40 असेल तर इथे आपण y ची किंमत टाकूया म्हणजे x ची किंमत मिळेल. मग x किती होता? 200 वजा
2 वाय, म्हणजेच 200 वजा 2 गुणिले 40 म्हणजेच 200 वजा 80. 280 केलं म्हणजे 120. मग x किती आला? 120. आपल्याला काय विचारलंय की या किमतीमध्ये या किती मिळतील, बरोबर. मग सोपं आहे. वाट्यांची संख्या जर मला काढायची असेल तर सिंपली 120 भागिले 40 करा. 0 गेला 0 गेला 4 त्रिक 12, म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? 3 आलं पाहिजे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. 3 वाट्या येतील. तर प्रश्न क्रमांक 103 वरती बघा, 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? आता विभागांची आपल्याला संख्या काढायची. आधी आपण 72 आणि 96चा मसावी काढायचा असं असेल तर मग 72 96 दोन्ही पण मूळ संख्या, दोन्ही पण समसंख्या आहेत. 2 ने भाग जाईल. बेत्रिक 6, एक उरला, बेसक 12, बेचोक 8, एक उरला, बेअठी 16. पुन्हा समसंख्या 2 ने भाग जाईल. बेएके बे, बेअठी 16, बेदोने 4, बेचोक 8. पुन्हा समसंख्या 2 ने भाग जाईल. 92 18, बेएके बे, बेदोने 4. दोन्ही संख्या 3च्या पाड्यात 3 ने भाग जाईल. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. दोन्ही संख्या कुठल्याच पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणजे हा तुमचा मसावी झाला. आणि म्हणून मसावी काय येणार आहे? बेदुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. आता 24 ही हा मसावी आहे. महत्तम सामायिक विभाज्य म्हणजे मोठा. आता 24 ची जितके अवयव पडतील त्या सगळ्या संख्यांनी या दोघांना भाग लागेल. मग 24 म्हणजे बघा, 24 ला 1 ने भाग जातो, 24 ला 2 ने भाग जातो, 24 ला 3 ने भाग जातो, 3 8 24, 24 ला 4 ने भाग जातो, 4 7 24, 24 ला 6 ने भाग जातो, 6 चौक 24, 24 ला 8 ने भाग जातो, 8 त्रिक 24, 24 ला 12 ने भाग जातो, 12 दुने 24 आणि 24 ला 24 ने भाग जातो, 24 एके 24. आता मोजूया 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 सामायिक विभाजक याचे आहेत. कसले? 72 आणि 96. प्रश्न क्रमांक 104 वर जाऊया आपण. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास 30 भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील? ठीक आहे. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. ठीक आहे. 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. आता मजुरांची संख्या किती पट केली? 8 मजूर होते, त्याचे 5/4 पट केले. किती होतील? 4 एके 4, 4 2 8, 2 पंचे 10. ठीक आहे. तर ही केली तर किती दिवस लागतील? तर काम तर तेवढंच होतंय, म्हणजेच 8 गुणिले जर मी 5 केले आणि 10 गुणिले जर मी x केले तर दोघांचं काम सेम असणार आहे ना. 8 मजूर ते काम 5 दिवसात करतात, तर 10 मजूर ते काम किती दिवसामध्ये करतात? त्यामुळे 8 गुणिले 5 बरोबर 10 गुणिले 4. त्याकडे की भागिले होतील 8 पंचे 40 भागिले 10 बरोबर x, म्हणजे x किती आलं आपलं? 4. आता x 4 आहे पण आपलं उत्तर 4 नाहीये, कारण बघा काय म्हटलंय की 5/4 पट केल्यास 30 भिंत बांधण्यासाठी पुरेशा किती दिवस कमी लागतील? पूर्वी किती दिवस लागायचे? 5 दिवस. आता किती दिवस लागत आहेत? 4 दिवस. म्हणजे कमी किती दिवस आहेत? 1 दिवस. म्हणजे ऑप्शन पहिलं आपलं उत्तर आहे. शेवटच्या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक 105 बघूया कसा करता येईल तो. प्रश्न 105 बघा, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौकटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट काढा. सोपं गणित आहे. आपण 5 गणित घेतोय. व्हिडिओला चांगला जर रिस्पॉन्स मिळाला तर आपण उद्याच यावरती अजून एक व्हिडिओ बनवू, ज्यामध्ये आणखी 5 किंवा 10 गणित आपण घेऊ. तर एक संख्या जर मी x मानली, ठीक आहे, एक संख्या आपण x मानली तर तिची 3 पट, एका संख्येची 3 पट म्हणजे 3x आणि 6 यांची बेरीज ही 15च्या चौपटी इतकी आहे. बघा आपण गणिताने समीकरण बनवलं की एका संख्येची 3 पट ही आणि 6 यांची बेरीज 15 चौपट इतकी आहे. मग 3x अधिक 6, 15 चौक 60, 7 इकडे गेले वजा होतात. 3x बरोबर 60 6 गेले 54 राहिले, 3 भागिले होतात. x बरोबर 54 भागिले 3, 3चा पडा बोला बरं. 3 एके 3, 3 एके 3 आणि किती उरला? 2 उरले 24, 9 8
24. मॅक्स किती आलं 18. आपल्याला 18 विचारलंय का आपल्याला काय विचारलंय त्या संख्येचे निमपट. मग निमपट काय असते निम्मी. निमपट किती असते 18 चे निम्मे किती असतील 9. म्हणजे आपलं उत्तर 9 कुठं आहे ऑप्शन 3 मध्ये आपलं उत्तर 9 आहे. बघा इतकं सोपं गणित हे होतं. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 101 ते 105 सोडवलेले आहेत महाटीटी 2025 च्या पेपर 1 च्या पेपर मधून. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला असाच व्हिडिओ अजून एक हवा असेल पुढच्या प्रश्नांचा जरूर मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा की सर आम्हाला पुढच्या प्रश्नांचा व्हिडिओ हवा आहे. मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.